लेखे ववर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाह सुनो शिवस्य शा मुद्रा भद्राय राजते। एक आदर्श राज्यकर्ता, क्षात्र धर्म आणि राजधर्माचं पालन करणारा राजा, राजा श्री शिव छत्रपती एक युग प्रवर्तक, दुर्दम्य इच्छाशक्तीने जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत सह्याद्रीच्या कडे कपारातून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत गर्जना करून ज्यांनी इतिहास घडविला ते हे राजे। स्वराज्य जननी जिजामाई आपल्या अपार राष्ट्रप्रेम, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अलौकिक पराक्रम यांनी दाही दिशा तळपत ठेवणारे इतिहासातील महानायक, रणधुरंदर, राजनीती धुरंदर, भाषा पंडित, मुघल संहारक, ज्ञान पंडित सर्जा, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शंभूराजे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, महाराणी येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जगद्गुरु तुकोबाराय, संत ज्ञानेश्वरराय या सर्वांच्या विचारांना अभिवादन करून मी आज आपल्या पुढे महाराजांचं गुणगान करण्यासाठी उभे। एकदा खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती उधळला म्हणून एक प्रकरण घडलं आणि त्या हत्तीला शांत करायला दोन तुकड्या सज्ज झाल्या। एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची। जाधवांचे नेते होते दत्ताजी जाधव म्हणजेच आपल्या जिजाऊ मासाहेबांचे बंधू, आणि भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले म्हणजेच आपल्या जिजाऊ मासाहेबांचे दीर। संभाजींनी दत्ताजीवरती वार केला, हत्ती राहिला बाजूलाच। दत्ताजी मारले गेले आणि दत्ताजींचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले म्हणजेच आपल्या जिजाऊ मासाहेबांचे वडील। त्यांनी संभाजीवरती वार केला, संभाजी मारला गेले। संभाजींचा बदला घेण्यासाठी शहाजीराजे पुढे आले। शहाजीराजे होते मासाहेब जिजाऊंचे पती। त्यांनी लखुजीराव जाधवांवरती वार केला आणि युद्ध थांबलं। जाधवांची माणसं दत्ताजी जाधव यांचं प्रेत घेऊन गेली आणि भोसल्यांची माणसं संभाजी भोसले यांचं प्रेत घेऊन गेली। जाधवांची माणसं रडत होती ते दत्ताजी गेले म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती ते संभाजी गेले म्हणून, पण आमच्या जिजाऊ मासाहेबांनी रडायचं कोणासाठी हो? एकीकडे सख्खा भाऊ गेलाय, एकीकडे सख्खा दीर गेलाय, पण आमच्या जिजाऊ मासाहेब रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी, कारण त्यांना वाटत होतं की आपल्याच महाराष्ट्रात आपलंच रक्त हे कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून आमच्या मासाहेब शिवाई देवी समोर गेल्या व त्यांना अशी प्रार्थना केली, हे शिवाई देवी, हे शिवाई देवी, दिन दुबळ्यांचं राज्य येण्यासाठी, गोर गरिबांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे। दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 या साली शिवनेरीवरती शिवबांचा जन्म झाला। काय होता तो शिवजन्मापूर्वीचा काळ? 4 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या, पण नंतर त्याच महाराष्ट्रातली जनता म्हणू लागली, किसी के पेट में से सांप पैदा होता था तो किसी के पेट में से बाप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी कि जिसके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था। प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सुरू झाला तो रोमांचकारी, अद्भुत, नयनरम्य, अभूतपूर्व असा इतिहास, जो की इतिहासाने सुद्धा त्याचं एकमेव दर्शन घेतलं असेल असा तो राजा होता। महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, पण ती कोणाच्या साथीने घेतली? लाखो शेकडो मावळ्यांच्या साथीने घेतली। महाराजांचं चरित्र, महाराजांची कारकीर्द, त्यांचा शौर्य, त्यांचं पराक्रम हे आपल्याला या सर्वांच्या या बालमावळ्यांकडून ऐकलंच, पण त्यांनी ज्यांच्या साथीने हे स्वराज्य उभा केलं ते मावळे, त्यांचा इतिहास आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सांगण्यासाठी मी आज आपल्या पुढे उभी आहे। आपल्या आताच्या पोरांचे आयडॉल कोण असतात? आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, पण माझ्या शिवा काशीचा आयडॉल कोण होता? छत्रपती शिवाजी महाराज। पन्हाळ्याच्या पायथ्याशी काही तरणीबाण जिगरबाज पोरं राहत होती आणि त्यातलाच एक मेवापूर गावचा। चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी राजांसारखी, दाढीचा कट राजांसारखा, डोक्यात एकच नाक, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबांसारखं, दुसरं सुचतच नव्हतं त्याला।
आणि त्याच काळी सिद्धी जोहरचा 65,000 सैनिकांसह एका अजगराने विळखा घालावा असा पन्हाळ्याला वेढा पडला आणि त्यातच आपले महाराज अडकले. नेतोजी पालकरांनी सिद्धी हिलाल बाबाला घेऊन छापा मारला, पण त्यांना अपयश पत्करावं लागलं आणि राजांना कळून चुकलं की शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि त्याच दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नव्याने स्वराज्यात आलेल्या, नव्याने ओळख झालेल्या हुबहू आपल्या सारख्या दिसणाऱ्या शिवा काशीला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं जी. हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतोय असं मी बरंच ऐकू नये, पण आज आम्हाला ते प्रत्यक्षात बघायचंय. तसा शिवा हरकला. राजा आता आलो जी. झपाट्यानात गेला, राजांचा वेश परिधान केला, राजांचा जिरटोप मस्तकी चढवला आणि राजांसारखाच मिशांना पीळ मारीत राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी? आणि बघत राहिले राजा शिवा. अरे आरशात आमचंच प्रतिबिंब बघण्याचा भास होतोय शिवा. तसा शिवा म्हणाला, राजा म्हणजे तो सिद्धीला मला ओळखायचं नाही? आणि स्तब्ध झाले राजा. शिवा, तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन त्या सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहोत ते. तसा शिवा म्हणाला, राजा एवढ्या दिवस तुमच्या संगती राहिलो होती का? उगा काय तुमच्या काळजातलं ठोकवी काय सांगते ती कळतं आम्हासनी राजा. द्या किडा जातो की भिडतो की लढतो की जाऊन त्या सिद्धीला. तसं राजा सरदिशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातील एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. माहिती राजांनाही होतं आणि माहिती शिवालाही होतं की या उपर भेट नाही. आणि चाल ठरली. पावसाळ्याच्या त्या किर्र रात्री महाराज पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे निघाले आणि त्याच वेळी महाराजांचं रूप धारण केलेला शिवा काशीतही निघाला सिद्धीच्या भेटीला तहाची बोलणी करायला. इकडे सिद्धी वाटच बघत होता. पालखी येताच सिद्धी पुढे झाला. आज ते कदम पालखीचा पडदा सरकला. राजे शिवराय खाली उतरले. चलिये राजे. महाराजांची पावलं शामियानाच्या दिशेतून पडू लागली आणि त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले शिवाजीराजांवर. महाराजांचं पाऊल आत पडणार त्याच वेळी ते 2 संशयी डोळे फुटफुटले. ये शिवा, से नहीं हो सकता. आणि ठबकला सिद्धी. मेळात नंगी तलवार लखलखली. स्तब्धशी चालली. रक्तांची चिळकांडी यात्रेचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताने व्याकुळला. सिद्धी विचारताच झाला, सच बता, तू आहेस शिवाजी? आणि कडाडला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी आहे? आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशी वाटवारी करणाऱ्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. फिरली समशीर. शिवाचं मस्तक छाटलं गेलं. रक्ताळला शिवा मातीत पडला. शिवा नावाचा अध्याय संपला. डिसेंबर मधली भेट आणि फेब्रुवारी मध्ये सिद्धी जोहरचा पन्हाळ्याला वेढा पडतो. राजा शिवाला विचारतात, शिवा आमच्यासाठी मरायला तयार होतोस? सिद्धीची भेट घ्यायला जातोस? आणि शिवा म्हणतो, होतो. या उन्हादुन्या काही दिवसात शिवाजी राजांनी त्या शिवा काशीच्या उरात असं काय पेरलं असेल की ज्याने शिवा काशीत मरायलाही तयार व्हावं? काय अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, पण माझ्या राजानं नरदुर्ग निर्माण केले. हे माझ्या राजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये तहाची बोलणी चालू होते आणि तिकडे पुरंदरचा किल्ला जिंकणार म्हणून मुरारबाजी दिलेर खानाच्या गोठ्यावर ताव मारून गेला. दिलेर खानाचे सैन्य सपासप कापायला सुरुवात केली. तसं तो दिलेर खान म्हणाला, रुक मुरार, अरे थांब मुरार, हा किल्ला मी एक ना एक दिवस घेईनच, पण तू माझ्याकडे ये. मी तुला वतन देतो, जहागीर देतो, माणिक मोती देतो. त्यावेळेस तो मुरार म्हणाला, अरे दिलेर मग मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बेईमान झाला असेल, पण लक्षात ठेव दिलेरा, मी मराठे रक्ताला कधी बेईमान होत नसतो. आणि म्हणून माझा राजा सांगायचा की या महाराष्ट्रातला एक एक मावळा म्हणजे एक एक किल्ला आहे. हा मावळा मरेन पण किल्ला जाणार नाही. अशाच एका शूर योद्ध्याची कथा ते होते कडतोजी गुजर. ज्यावेळेस महाराज मिर्झा राजाशी तहाची बोलणी करून संपवलं त्यावेळेस रायगडावर महाराज पोहोचले आणि त्यावेळेस महाराज चिंतित झाले. महाराजांच्या महालात जाऊन बसले. ही खबर लागली कडतोजी गुजरांना. ते कोण होते तर महाराजांचं पायदळ
सेनादळ अश्वदळ यामध्ये काम करणारे ते एक सैनिक होते. ही गोष्ट त्यांना कळता क्षणी ते महाराजांकडे आले. महाराजांच्या महालात त्यांनी प्रवेश केला. महाराजांचा चेहरा बघितला. त्यांच्यात एकच डोक्यात आग होती की काहीही करून मिर्झाला संपवायचंय. का संपवायचंय? कारण मिर्झानं तहामध्ये राजांकडून किल्ले घेतले होते आणि त्यामुळं माझ्या राजाचं स्वप्न भंगलंय. म्हणून तो कडतोजी गुजर थेट रायगडावरून खाली आला. घोड्याला लगाम ठोकली आणि त्याने थेट मिर्झाच्या छावणीत घोडा पळवला. मिर्झाच्या छावणीत गेल्यानंतर म्यानातली असलेली तलवार त्याने उपसली. मिर्झाच्या गर्दनेवर वार करणार इतक्यात तो जेरबंद झाला. मिर्झाने त्याला समोर आणलं. विचारलं, बोल, कोण आहेस तू? तो म्हणाला, कडतोजी गुजर. कोण? मराठा मावळा. कोण? या स्वराज्याच्या मातीतला मावळा. आणि त्यावेळेस त्यांनी विचारलं की काय हवंय तुला? तर तो म्हणाला, माझ्या राजाचे सगळे तर तुम्ही किल्ले घेतलेले आहेत, आता मला पण तुमच्या सैन्यात सामील करून घ्या. मिर्झाला शक झाला. तो म्हणाला, तुम्ही मराठे आहात, तुम्ही मराठे आहात. तुम्ही एक वेळ मरण पत्कराल पण फितुरी तुमच्या रक्तात नाही. आणि जर तुम्ही फितूर असाल तर तुम्ही मराठे नाहीत. आणि त्यावेळेस तो कडतोजी म्हणाला, नाही जी, असं काही नाही, मला तुमच्या सैन्यात सामील करून घ्या. पण कडतोजींच्या डोक्यात एकच आग होती की जोपर्यंत या मिर्झाला संपवत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. का? महाराजांचा बदला त्याला घ्यायचा होता. आणि म्हणून मिर्झानं त्याला त्याच्या सैन्यात घेतलं. आणि अखेर तो दिवस आला. 1 महिना झाला, 2 महिने झाले. तो कडतोजीला शेवटी मिर्झाच्या छावणीचा पहारा द्यायची नोकरी लागलीच. आणि रात्रीच्या 3 वाजता तो कडतोजी मिर्झाच्या छावणीच्या आत आला. म्यानातली तलवार उपसली. त्या मिर्झाच्या मानेवर वार करणार इतक्यात अजून एकदा तो जेरबंद झाला. आणि त्यावेळेस तो मिर्झा त्याला पुढे आणलं. त्यावेळेस मिर्झा त्याला बोलला की वाह, काय योद्धे आहेत महाराष्ट्राच्या मातीत. मला तुझी बहादुरी आवडली. खूप शूर आहेस तू. जा, ही राजपुती तलवार घ्या आणि तुझ्या राजाला जाऊन सांग की जोपर्यंत तुझ्यासारखे मावळे या स्वराज्याच्या मातीत आहेत तोपर्यंत तुझ्या राजाच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि तो कडतोजी स्वराज्यात परत आला. राजांनी ही गोष्ट कळताक्षणी त्याचा सत्कार केला. आणि त्यावेळेस राजांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले की तू काय प्रताप केलायस. आणि म्हणून तू आजपासून कडतोजी गुजर नसून तू आजपासून या स्वराज्याचा सरसेनापती प्रतापराव गुजर. हा इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. आता हे प्रतापराव गुजर नक्की कोण होते? तर महाराजांचा तिसरा डोळा म्हणजे प्रतापराव गुजर. हे हिंदवी स्वराज्य जर महाराष्ट्रात कोणी पसरवलं असेल, त्यात जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो प्रतापराव गुजरांचा. आणि त्यानंतर बेलोन खान नावाच्या मुघल सरदाराचं स्वराज्यावर संकट म्हणून आलं. आणि त्यावेळीही महाराजांनी त्या कडतोजी गुजराला म्हणजेच प्रतापराव गुजरांना त्याची जबाबदारी दिली की तू जा आणि याचा बंदोबस्त कर. त्यावेळेस ते उठले, त्याला संपवलं. संपवता तो शरणागती पत्करला. म्हणलं, एक बार मला सोडा, तुमच्या स्वराज्याकडे वाकडी नजर करून बघायची माझी हिंमतच होणार नाही. त्यावेळेस मराठे किती मायाचे असतात ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे प्रतापराव गुजरांनी त्याला सोडून दिलं. महाराज प्रचंड चिडले त्यांच्यावर की का सोडून दिलं त्याला. ती सापाची जात आहे, टसल्याशिवाय माघारी जाणार नाही. आणि अखेर महाराज म्हणाले तसंच झालं. 2 महिन्यानंतर बेलोन खान परत स्वराज्यावर आला. परत स्वराज्यात हैदोस घालायला सुरुवात झाली. मग मात्र महाराजांनी प्रतापराव गुजरांना पत्र पाठवलं, जोपर्यंत त्या बेलोन खानाचं मस्तक माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मला आपण तोंडही दाखवू नये. आणि तीच डोक्यात आग निर्माण झाली. एका सायंकाळी ज्यावेळेस ते शेकोटी पेटवत होते प्रतापराव गुजर, त्यावेळेस एक सैनिक आला. तो म्हणाला, राव, तो बेलोन खान स्वराज्यात आलाय बरं का. ताड दिशी उठले ते प्रतापराव गुजर आणि म्हणाले, कोण सोबत येणार? तर 6 मराठे उभे राहिले. 6 मराठे आणि हे प्रतापराव गुजर असे 7 मराठे त्या बेलोन खानाच्या 1.5 लाख सैन्यावरती तुटून पडले. आणि तेव्हा नाव झालं वेळात मराठे वीर दौडले 7. प्रतापराव गुजरांनी या महाराष्ट्राच्या मातीला दाखवून दिलं की वाघ आणि मराठे एकतर कुणाच्या नादाला उगीच लागत नाही. प्रतापराव गुजरांनी दाखवून दिलं की वाघ आणि मराठे उगीच कुणाच्या नादाला लागत नाही. आणि जर त्यांच्या नादाला कोणी लागलं तर फाडल्याशिवाय सोडत नाही. हे महाराष्ट्राच्या मातीत परिवर्तन घडलं आपल्या. हे मावळे या मातीत जन्माला आले
गुरुजी, मी तर फक्त खातो पितो आणि झोपतो, या परीस मला काही सुद्धा येत नाही. मग त्यावेळेस महाराज म्हणाले, तुला काहीही करायचं नाहीये, तुला खायचं प्यायचं झोपायचंय, फक्त आडवा येईल त्याला कापायचंय. आणि त्या पोराचं नाव होतं संभाजी कावजी. त्यांनीही केलेला इतिहास आज अजरामर झालाय, तोही मी आज सांगणार. विजापूरहून आदिलशहाच्या दरबारात अफजल खानानं विडा घेतला की महाराजांना जिंदा या मुर्दा पेश करणार म्हणून. आणि तो 40,000च्या फौजेनिशी तेथून महाराजांच्या स्वराज्यात आला. त्याचे किती होते? 40,000 होते. आणि स्वराज्य किती होते? 7,500 होते. 40,000 एकीकडे आणि 7,500 एकीकडे कसा मेळ लागणार? महाराजांना हे माहित होतं की उघड्या मैदानावर जर लढाई केली तर मेळ लागणार नाही. मग लढाई करायची कुठं? तर कायखिंडीतच गाठून लढाई करावी लागेल. आणि त्यासाठी महाराजांनी निवडला प्रतापगड. माझी सर्व मावळ्यांना एक विनंती आहे की महाराजांचं व्याख्यान चालू असताना कोणी हसू नये, तो महाराजांचा अपमान आहे. आणि त्यावेळेस महाराजांनी निवडला प्रतापगड. तर प्रतापगडच का निवडला? कारण झाडी झुडप किर्र असलेला तो गड, जिथे सूर्याचं तळपतं किरणही जिथं पोहोचणं शक्य नाही असा तो प्रतापगड. अहो, जिवंत माणूस सोडा, जिथे पाखरू सुद्धा फिरकू शकत नाही असा तो होता प्रतापगड. आणि म्हणून महाराजांनी प्रतापगड निवडला. बरं, वेळ कुठली निवडली? तर 12:35 वेळ निवडली. आता तीच वेळ का निवडली बरं? कारण 12:35 सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि त्यावेळेस महाराज गडावरून खाली येणार होते. खानाची हालचाल महाराजांना दिसावी, पण खानाने जर वर बघायचं म्हणलं तर सूर्याची किरण खानाच्या डोळ्यात पडावी. काय होतं प्लॅनिंग? आजच्या व्यवस्थापनाच्या भाषेत याला मायक्रो प्लॅनिंग असं म्हणतात, की जे महाराजांनी 400 वर्षापूर्वी केलं होतं. आणि चाल ठरली. बरोबर 2 वाजता महाराज त्या शामियानाच्या पुढे उभे राहिले आणि 10 जणांना महाराजांनी जबाबदारी वाटून दिली. त्यावेळेस जीवा महालाला सांगितलं की तू आमच्या सोबत यायचं जरूर, पण तू बघायचं फक्त सय्यद बंडाकडं. आणि संभाजी कावजीला सांगितलं की तू आत यायचं नाही, तू बाहेर उभं राहायचं. मग काय करायचं? अफजल खान जिवंत आला की त्याला जिवंत सोडायचं नाही. ठरलं. महाराज आत गेले. 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. आस्ते कदम 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवराय आस्ते कदम येताना दिसले. खान पुढे सरसावला. त्यांनी दोन्ही भालू फेवलावले. महाराज खानाच्या मिठीत गेले आणि खानाचे बाहू महाराजांच्या पाठीवर पडले. जोर वाढला, दाब पडला. महाराज गुदमरले. दगा जाणवला. अफजल खानाची कटार महाराजांच्या मानेवरून ते चिलखतावरून फिरली आणि महाराजांनी वाघ नखा अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसली. दगा म्हणून खान येडबाडला. खान कोसळला. खानाचा कोथळा बाहेर निघला. बेसावध महाराजांच्या मस्तकावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजल खानाच्या वकिलानं महाराजांवरती वार केला. आज हे नाव इतिहासात आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही. याचा मागचा इतिहास तो वेगळा आहे, तो मी सांगणार नाही. पण हे जे नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवरती मस्तकावर पहिला वार त्यांनी केला होता आणि त्याची इतिहासात नोंद आहे. आणि त्यामुळे महाराज थरथरल्या महाराजांना पाहून सय्यद बंडा पुढे सरसावला. त्यांनी महाराजांच्या मस्तकावर वार करण्यासाठी तलवार काढली. महाराजांवर मार करणार इतक्यात जीवा महालाचा दांडपट्टा पुढे निघाला आणि त्याचा सय्यद बंडाचा हात छाटून तो रितास झाला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर हे होतं जीवा महालाचं महत्व. जर 1 सेकंद जरी जीवा उशीर करत होता तरी कदाचित राजे पुढे जगले असते की नाही याच्याबद्दल शंका निर्माण झाली असते. आणि त्यानंतर महाराज ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी आले. वध करून अफजल खानाचा. आणि महाराजांनी अंगरक्षक मोजले. 1 2 3 4 9 10. 10वा कुठे? जाताना 10 होते, मग आता येताना 10 पाहिजेत. एक कोण म्हणून महाराज विचारू लागले. तेवढ्यात संभाजी कावजी मागून येताना दिसला. संभाजी कावजीच्या हातात होता अफजल खानाचा मस्तक. महाराजांनी विचारलं, काय रे संभाजी, कुठे होता इतका वेळ? संभाजीनं हात वर केला. हातात जे मस्तक होतं ते महाराजांना दाखवलं. सांगितलं, राजा हे राहिलं होतं, हे कापून आणायला थांबलो होतं मागं. काय धाडस ते! महाराजांनी सांगितलं त्याला, अरे वेड्या, एवढं उग्र धाडस केलं तरी कशाला? तर महाराजांना तो म्हणतो, नाही राज, तुम्ही पोटात वाघ खूप असली, ते मरतय का नाही म्हणून मस्तक छाटून आणलं. ही माणसं होती स्वराज्यात. काय होतं हे देशप्रेम? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या स्वराज्याच्या मातीसाठी
सर्च केलं की हु इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही, या भारतीय आरमाराचा जनक कोण होता, तर उत्तर मिळेल छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज वॉज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. महाराजांना माहित होतं की जर समुद्रावर राज्य करायचं असेल तर स्वतःचं आरमार लागेल, आणि ते त्यांनी उभं केलं. हिंदवी स्वराज्यातले हे पहिले राजे होते की ज्यांचं स्वतःचा आरमार होतं. अशी एकही क्षेत्र नाही, असं एकही बाजू नाही की ज्यात महाराजांनी आपली कारकीर्द आपलं तळपत्या सूर्याप्रमाणे तेज दाखवलं. महाराजांची व्याख्या वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळ्या शब्दांमध्ये करतात. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शुभा झाला, तो जिजाऊंचा शुभा झाला. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, तर हे होते छत्रपती शिवाजी महाराज. इंद्रजम्ही जंभ पर बादवस अंभ पर रानवस दंभ पर रघुकुल राज है, पवन परी बाह पर संपुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है, द्रावाद्रुमुदंड पर चीता मृगजुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर जो मलिंच वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून मी आपल्या सर्वांची रजा घेते, आणि जे आपल्या बालमावळ्यांनी इतकं छान उत्तमरित्या महाराजांचं जे कौतुक